आज दादरमध्ये अनोखं दृश्य पाहायला मिळत आहे। प्रत्येक मराठी माणसाने जे दृश्य पाहण्याची इच्छा व्यक्त केलेली होती ते दृश्य आज पाहायला मिळत आहे। कारण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आलेले आहेत। कौटुंबिक कार्यक्रमाचं जरी निमित्त असलं तरी आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र पाहायला मिळत आहे। राज ठाकरेंच्या बहिणीच्या मुलाचा लग्न सोहळा मुंबईतल्या दादर भागात होतोय। या लग्न सोहळ्याला उद्धव ठाकरे ही आवर्जून उपस्थित राहिलेत। या लग्न सोहळ्यानिमित्त संपूर्ण ठाकरे कुटुंब हे एकत्र पाहायला मिळत आहे। आणि इतकंच नव्हे तर एरवी राजकीय वादविवादांमुळे जरी निर्माण झालेले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे ही एकमेकांच्या बाजूलाच उभे राहिलेले पाहायला मिळत आहेत। तसंच एकमेकांशी बराच वेळ बोलत असतानाही ते कॅमेरामध्ये टिपलं गेले। या लग्न सोहळ्याला शर्मिला ठाकरे, रश्मी ठाकरे, अमित ठाकरे, मिताली ठाकरे आणि उर्वशी ठाकरे ही उपस्थित आहेत। तर या संदर्भात आपण बोलूयात। आपल्यासोबत भाजपचे आमदार प्रवीण दरेकर जोडले गेलेले आहेत। प्रवीण दरेकर जी, खरं तर ही दृश्य प्रत्येकालाच बघायची इच्छा होती। विधानसभा निवडणुकांमध्ये तरी अनेकांनी इच्छा व्यक्त केलेली होती की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र बघायला मिळावेत। आज कौटुंबिक कार्यक्रमाचं निमित्त जरी असलं तरी आज दोन्ही ठाकरे बंधू एका फ्रेममध्ये बघायला मिळतात। नाही, मला वाटतं मला याचा मनपूर्वक त्या ठिकाणी मला याचं स्वागतच आहे। कारण शेवटी एका कौटुंबिक वातावरणामध्ये जर दोन भाऊ बोलत असतील, चांगला संवाद साधत असतील, तर महाराष्ट्राच्या आपल्या संस्कृतीने परंपराप्रमाणे प्रत्येकाला त्याचा आनंद वाटला पाहिजे। काही कोणाला पोटदुखी व्हायचं काहीच कारण असायचं नाही। कारण आपण बघाल की महाराष्ट्रामध्ये अनेक राजकीय घराणे असे आहेत की ते दोन पक्षामध्ये विभागले गेले, दोन नेते दोन विचारधारा घेऊन चाललेले आहेत। परंतु त्या ठिकाणी जेव्हा कौटुंबिक कार्यक्रम येतो तेव्हा ते जिव्हाळ्यानं एकत्र आलेली पाहिलेले आहेत। अर्थात काही घराण्यांमध्ये टोकाचा विद्वेष आहे की त्याच्यामध्ये कौटुंबिक कार्यक्रमातही एकमेकांपासून त्या ठिकाणी दुरावा झालेला आपण पाहतोय। परंतु आपण महाराष्ट्रातल्या मराठी माणसांसाठी बाळासाहेब ठाकरेंचं जे योगदान आहे मुंबईतल्या मराठी माणसांसाठी ते कोणी विसरणार नाही। आणि त्यांना जर दोन भावांमध्ये संवाद जर त्या ठिकाणी होत असेल तर त्याचं निश्चितच त्या ठिकाणी स्वागत करतील, लोकांना आनंद वाटेल। कारण शेवटी हा महाराष्ट्र मराठी माणसांचा आहे, मुंबई मराठी माणसांची आहे। आणि अशा वेळेला जर त्यासाठी काम करणारे दोन नेते सुसंवाद साधत असतील तर मराठीच्या भविष्यासाठी सुद्धा त्याचा स्वाभाविकपणे उपयोग होईल, मदत होईल। परंतु आताची इथे भेट झाली म्हणजे लगेच उद्या दोघं तरी एकत्र येऊन राजकारण एकत्रित करणार आहेत का, तर त्याच्यात मला अजिबात तथ्य वाटत नाही। याचं कारण की दोघांच्या विचारधारा वेगळ्या आहेत। उद्धवजी ठाकरे साहेबांनी आता घेतलेली विचारधारा जी आहे ती वेगळी आहे। बाळासाहेबांच्या विचारधारेशी अत्यंत विपरीत किंवा ज्या विचारधारेला विरोध बाळासाहेबांनी केला त्यांच्या सोबत ते आहेत। आणि राज ठाकरे साहेब त्याच्यावर कधीच कॉम्प्रोमाइज करतील असं मला वाटलं नाही किंवा त्यांनी केली नाही। प्रसंगी त्यांचं राजकीय नुकसान झालेलं आहे। परंतु राजकारणामध्ये काही शक्य काही अशक्य असतं। त्याच्यामुळे मी राजकीय भाष्य लगेच याच्यावरून करणं त्या ठिकाणी मला वाटतं घाईचं होईल। परंतु महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृती परंपरेसाठी अशा प्रकारचा प्रसंग त्यांच्यामध्ये सुसंवाद होणं आपल्या महाराष्ट्राच्या कौटुंबिक व्यवस्थेला बळकटी देणारा आहे असं मी ठामपणे सांगेन। कारण राजकारण हे राजकारणासाठी असतं, लोकांसाठी असतं, विकासासाठी असतं। आणि त्याच्यामुळे आपली कौटुंबिक मनही कलुषित त्या ठिकाणी होऊन अगदी शत्रुत्व असल्यासारखं वागावं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, परंपरा नाही। काही राज्यांमध्ये त्या ठिकाणी अगदी टोकाचं विद्वेषाचं राजकारण असतं। परंतु महाराष्ट्राने अनेक पक्ष पाहिलेत, अनेक कुटुंब पाहिलेत। नक्कीच प्रवीणजी, तर राजकीय दृष्ट्या दोघांमध्ये जरी टोकाचे मतभेद असले तरी मनभेद नाहीयेत मात्र ह्या दृश्यांमधून दिसून येत आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी।